हे गाइस, मी श्रेया सावंत फील्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज मी या व्हिडिओमध्ये अशा एका प्लेसवर आली आहे जी प्लेस तुम्हाला गेस करायचे। हिंट द्यायचं म्हणजे ही प्लेस सुद्धा कोकणातलीच आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे। या प्लेस बद्दल मी तुम्हाला खूप सारं इथे वर्णन करणार आहे, पण प्लेस तुम्हाला गेस करून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची। ओके, चला तर मग बघूया या प्लेसच्या आणि गमती। आज मी आणि माझ्या मैत्रिणी खूप वर्षानंतर एकत्र फिरायला निघालो आहोत। प्लॅनिंग तर काहीच नाही आहे आणि खरं आहे ना, फ्रेंड्सबरोबर वेळ घालवायला प्लॅनिंगची गरज नसतेच। त्या आहेत माझ्या मैत्रिणी। बघितलात यांचं काय चालू आहे? हिरवा निसर्गाच्या सोबतीने आम्ही सगळ्याजणी मजा मस्ती करत मैत्रिणीच्या बागेत निघालो। आता ही बाग कुठे आहे, म्हणजेच हा तालुका कोणता आहे, मला खात्री आहे की हे तुम्ही नक्की ओळखाल। आम्ही जस्ट आता पोहोचलो आणि खूप जाम भूक लागली आहे आम्हाला आणि आम्ही येताना सँडविचचं सगळं मटेरियल घेऊन आलो। सो आधी आम्ही पेट पूजा करतो आणि नंतर आपण फिरायला जाऊ। या तालुक्याची खासियत म्हणजे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लाभलेला आहे। त्या सुंदर निसर्गामध्ये तुम्ही एक गोष्ट बघू शकता की इकडचे ढग जवळ आल्यासारखे वाटतात, कारण इथे आसपास काहीच बिल्डिंग्स वगैरे नाही आहेत। त्यामुळे आकाश ठेंगणं होणे मे बी यालाच म्हणत असतील की आकाश ठेंगणं होणे याचा वेगळा मिनिंग आहे, पण मला हे आता आकाश ठेंगणं झाल्यासारखा अनुभव येतो। सिंधुदुर्गामधला पहिला पवनचक्की प्रकल्प या तालुक्यात आहे। तसेच येथे चिरांच्या खाणी सुद्धा आहेत। आणि एक तुम्हाला प्लेसची हिंट हवी आहे का? इथे खूप साऱ्या आंब्यांच्या बागा आहेत आणि इकडचं कुंपण हे दगडांचं कुंपण आहे। सो तुम्ही आता ओळखू शकाल का ही प्लेस? मला तर वाटतं खूप साऱ्या जणांनी ओळखलं सुद्धा असेल। कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका, कोणती आहे ही प्लेस? गेस द प्लेस। थोडी भटकंती झाल्यानंतर दुपारी आम्ही फार्म हाऊसवर झिंगा उनो असे गेम खेळलो। फिरल्यामुळे भूकसुद्धा जोरदार लागलेली आणि मग दुपारी लंचमध्ये चिकन बिर्याणीचा बेत होता। मग सगळ्यांनी ताव मारला। जाम भूक लागली आहे ना मगासपासून फिरून फिरून। सुंदर संध्याकाळचा अनुभव घेऊन आणि खूप गप्पा टप्पा मारून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला। कशी वाटली तर आमची ही छोटीशी ट्रिप अशा तालुक्यात जिथला हापूस आंबा जगाच्या कानाकोपऱ्यांमध्ये पसरलाय। मी हा खास व्हिडिओ माझ्या सबस्क्रायबरसाठी केलाय, ज्यांनी मला एवढा सपोर्ट केलाय। कारण 3 आठवड्यात 500 सबस्क्रायबरचा टप्पा, म्हणजे 500 सबस्क्रायबरची फॅमिली तुमच्यामुळे सर्व पॉसिबल झाली आहे। सो असेच माझे व्हिडिओज बघत जा, लाईक शेअर आणि करा। आणि माझ्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की त्याला सबस्क्राईब करा। कोकणातल्या खूप साऱ्या गमती जमती, फेस्टिवल्स, सण, त्याच्यानंतर असे खूप सारे वॉटरफॉल्स आणि हिडन प्लेसेस मी माझ्या या चॅनलवर तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे फील्ड कोकणमध्ये तुम्हाला दाखवणार आहे।
सो माझ्याबरोबर या चॅनलला मला सपोर्ट करा आणि आपण लवकरच तुमच्या आशीर्वादाने 1000चा सबस्क्रायबरचा टप्पा पण आपण लवकरच पार करूया. सो थँक्यू अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.